तुझ्या समाधीच्या पुढा उभा भाल वाकाला, तुझ्या ज्ञानतेच्या पुढा कोटी सूर्य फिक झाला. मागच्या वर्षी कुलाबा किल्ल्यावर जेव्हा गेलो होतो तेव्हा एक नवीन सिरीज सुरू करण्याचं ठरवलं होतं, ज्याचं नाव होतं गड सह्याद्री. कुलाबानंतर लॉकडाऊन सुरू झाला आणि कुठलीच ट्रेक करायला मिळाली नाही. त्यानंतर मग सिद्धगड धबधबा आणि हरिश्चंद्रगड. पण लॉकडाऊनच्या दरम्यान मी इंस्टाग्रामवर आणि व्हॉट्सअपवरती एक स्टेटस टाकला होता की जेव्हा केव्हा सर्व नॉर्मल होईल तेव्हा पहिली ट्रेक जी असेल ती असेल किल्ले रायगडाची. तुम्ही जी व्हिडिओ बघताय ती नक्कीच किल्ले रायगडच्या ट्रेकची आहे. तर नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलला. तुम्ही बरे असाल अशी अपेक्षा करतो. तर ही व्हिडिओ व्लॉग नाही आहे, ही एक माहितीपूर्ण व्हिडिओ. म्हणजे यात जेव्हा मी गड फिरणार आहे तेव्हा मी माझ्या चेहऱ्यावरती फोकस न करता फक्त किल्ल्याची फुटेज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. एक गाईडसुद्धा असणार आहे आमच्यासोबत. तर मी एकटा नाही चाललो आहे, तर एक ग्रुप आहे. दादर आणि ठाण्याच्या दरम्यानचा एक ग्रुप आहे ज्याचं नाव आहे स्वच्छंदी फिरस्ते. त्यांच्या फेसबुक पेजची लिंक मी देईल. जर तुम्हाला या ट्रेक्समध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही जाऊन फॉलो करू शकता, ज्यावर तुम्हाला पुढच्या ट्रेक्सची माहिती मिळेल. आणि आम्हीसुद्धा एक नवीन ट्रेकिंग ग्रुप सुरू केला ज्याचं नाव आहे गड सह्याद्री. हां, या सिरीजच्याच नावावरती त्या ग्रुपचं पण नाव आहे. त्याचीसुद्धा फेसबुक पेजची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे पण फॉलो करा. तर आता जास्त वेळ न घालवता आपण थेट जातो आहे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी हिरकणीवाडीमध्ये. हिरकणीवाडीमधून आम्ही हिरकणी कडा जो म्हटला जातो त्याच्या बाजूने एक खिंड आहे, त्या खिंडीद्वारे आपण मुख्य जो खुबलडा बुरुज आहे त्याच्या पुढे निघून ट्रेक सुरू करतोय. तर वेळ वाया न घालवता सरळ आपण जाऊयात हिरकणीवाडीमध्ये. तर आज आपण रायगड मोहीम करणार आहोत ना, ती आपण खिंडीच्या दरवाजाने करणार आहोत. हा दरवाजापर्यंत आपल्याला एकत्र जायचं आहे आणि तिथून आपल्याला गाईड आहे. प्लस वरती आज स्वच्छता मोहीम पण आहे. तर जो कोणी इच्छुक असेल एक हाफ ॲन आवरसाठी तिथे काम करू शकतो. पण वेळेतच परत आपल्याला खाली यायचं आहे, त्याच्यामुळे वरती पण जे काही स्पॉट आहेत जेवढे कवर होतील तेवढे आपण करणार आहोत. फक्त एकच लक्षात ठेवा, आपल्याला महादरवाजापर्यंत एकत्रच जायचं आहे, कोणीही मागे पुढे व्हायचं नाही आहे. लीडिंगला सुदर्शन असणार आहे पुढे, सुदर्शन, सागर, प्रणय, पूनमताई आणि प्रणाली सगळे पुढेच असणार आहे. फक्त हा मागे असणार असेल आणि मेडिकल किट सतीशकडे एक असणार आहे, अनिलकडे एक असणार आहे आणि माझ्याकडे एक आहे. कुणाला इमर्जन्सी असेल, कुणाला काही त्रास झाला तर लगेच सांगायचं आहे. तुमच्याजवळ कोण असेल त्याला सांगा की त्रास होतो म्हणून. त्याच्यासोबत थांबा जोपर्यंत हे जे 5-6 नोन फेसेस आहेत स्वच्छंदीचे ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट होत नाही तोपर्यंत एकमेकांना सोडून पुढे जाऊ नका. जर कारण कोणी फर्स्ट टाइम करत असतील किंवा जरा थंडी आहे, लॉकडाऊन नंतर आपण 8-10 महिन्यांनी निघालेलो आहोत, जर कोणाला काही त्रास वाटत असेल तर एकमेकांची काळजी घ्या, थांबा आणि स्वच्छतेच्या टीम मेंबरला कळवा आणि त्यानंतर मग तुम्ही पुढे जा. प्लीज एकमेकांसोबतच राहा, कोणी मागे जाऊ नका किंवा कोणी जास्त पुढे जाऊ नका, ही विनंती आहे. कसलाही त्रास होतो त्या कसलाही त्रास होत कळवा, असेल तर सांगा. कारण काही प्रॉब्लेम नको आहे आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता फायनली 6:30 वाजलेत आणि पूर्ण प्रवास करून आता गडाच्या पायथ्याशी आणि गड चढायला सुरुवात करतोय आपण. हा समोरचा जो रस्ता आहे तो चित्त दरवाजा मार्गे येतो, पण आपण आता अर्ध्यातून वर आलो आहे खिंडीच्या मार्गे. पण अजून गड बराच मोठा आहे.
ती खाली जी दिसते ती हिरकणीवाडी आणि तिथे जर तुम्हाला दिसत असेल गाव ते रायगडवाडी. आता तुम्हाला इथं समोर जो टोक दिसतोय तो आहे टकमक टोक आणि त्याच्याच बाजूला जर दिसत असेल तर महादरवाजा आहे. त्याचसोबत महादरवाजाची तटबंदी आणि एक खालचं सिनरी. जर आता तुम्ही बघाल तर इथे कच्च्या वाटेलाही बाजूला रेलिंग लावलेले आहेत आणि पायऱ्यांचंही काम ऑलमोस्ट पूर्ण झालं आहे आणि गडावरही अनेक विकास कामं चालू आहेत. हे सगळं काम रायगड विकास प्राधिकरणाच्या मार्फत करण्यात येते. लास्ट टाईम जेव्हा राज्याभिषेकाच्या वेळी आलेलो तेव्हा काम चालू होतं पायऱ्यांचा. आता ऑलमोस्ट कंप्लीट होत आलं आहे आणि गडावरही अनेक कामं चालू आहेत. ते आता वर गेल्यावर समजतील की कुठली कामं कुठपर्यंत पोचलेत. आणि परत एकदा तुमच्यासमोर टकमक टोक आणि त्याच्या खालून सुरू होते महादरवाजाची तटबंदी. तर तुम्ही बघाल या पायऱ्या पूर्वी अशा नव्हत्या, पडीक अवस्थेत होता, पण आत्ता बऱ्यापैकी रिपेअर करण्यात आल्यात आणि अजून काम सुरू आहे, पूर्ण झालेलं नाही. आणखी थोड्या पायऱ्या मग आपण महादरवाजाला पोचू. तटबंदी तुम्हाला दिसत असेल आणि तो समोर जो आहे तो हिरकणी बुरुज आहे. हिरकणीची कथा तर तुम्हाला माहिती आहे. तो हिरकणी बुरुज आहे आणि त्याच्या बॅक साईडला आहे तो हिरकणी कडा. आणि आपण ट्रेकची सुरुवात पण त्या कड्याच्या पायथ्याशी केली आहे, ज्याला आत्ता हिरकणीवाडी म्हणतात. तो आहे महादरवाजा. श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती श्री शिवाजीराजांना प्रथमतः मानाचा मुजरा करून आपल्या सर्व ग्रुपचा या शिवतीर्थ रायगडावरती सहर्ष स्वागत आहे. सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे गणेश चंद्रकांत गोरे. या शिवतीर्थ रायगड भूमीवरती मी 11 वर्ष झाली गडावरती गाईड म्हणून एक काम करतो. एक वाटाडाही आहे. रायगड तुम्ही याच्या अगोदर कोणी पाहिला असेल नसेल, मी या रायगडावरती 5 वेळा प्रशिक्षण घेतलंय. अनेक इतिहासकारांची मतं जाणलेली आहेत. कोल्हापूर पुण्यामध्ये प्रशिक्षण करून गडावरती गाईड म्हणून एक काम करत आहे. पण रायगड पाहत असताना आपण सर्व शिवप्रेमी या गडाचं महत्व जाणण्यासाठी रोपवेचा न वापर करता आज आपण 1460 पायऱ्या चढतात. हे सर्वात महत्वाचं योगदान आहे. आज पाहता रायगड, अजून रायगडाच्या महत्वाच्या ठिकाणावरती आपल्याला जायचंय. रायगडाचं वरचं क्षेत्रफळ 100 एकराचा किल्ला आहे आणि पायथ्यापासून रायगड हा 1200 एकराचा आहे. 100 एकराचा रायगड पूर्ण फिरायचं म्हटलं तर 2 दिवस पुरत नाहीत. मग 1200 एकराचा रायगड फिरण्यासाठी किती दिवसाचा कालावधी लागेल कल्पना करू शकतो का? प्रथमतः या रायगडाला 100 एकराचा परिसर जर पूर्ण फिरायचा असेल तर 2 दिवसामध्ये. फक्त माझी प्रत्येक ग्रुपला एक इच्छा आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की या गडावरती फिरत असताना आपल्या हातातील पाण्याची बॉटल, कचरा हा डस्टबिन व्यतिरिक्त कुठेही टाकायचं नाही. जर आपण पाळलं तर आपल्या आजूबाजूची लोकही पाळतील. त्याचा नियम बघा. आज रायगड पाहताय, रायगड 100 एकराचा परिसर या 4 टोकामध्ये व्यापलेला आहे. हे 4 टोकं कोणती? रायगडाच्या पूर्वेला भवानी मातेचं मंदिर आहे, पश्चिमेला हिरकणीचा कडा, रायगडाच्या दक्षिणेला काळकाईचा खळगा, उत्तरेला टकमक टोक आणि आपण सर्व शिवप्रेमी 1460 पायऱ्या चढतो. ही गडाची समोरची बाजू पाहतो. रायगडाला इतिहासामध्ये म्हटलं होतं शिवाजी महाराज हयात असेपर्यंत रायगड अभेद्य, बेलाग, बुलंद आणि अजिंक्य होता.
शिवाजी महाराजांपर्यंत कोणता परकीय सत्ता रायगडाकडे फिरकला नव्हता. कारण महाराजांनंतर अनेक फितोऱ्या झाल्या, गड आपल्याकडून निघून गेला तो 1689 ला. पण शिवराय आपल्यातून निघून गेले 3 एप्रिल 1680 ला. रायगडाचं एकच वैशिष्ट्य आहे, इथे आल्यानंतर रायगड चारी कोपऱ्यातून कुठूनही फिरा, पण शेवटला जाताना आपल्या छत्रपतींच्या समाधीपाशी नतमस्तक व्हा. रायगड पाहिल्यासारखं धन्य होतं की नाही पाहून गेल्यानंतर. पण पाहत असताना सुद्धा रायगडाला पूर्वी 14 नावाने ओळखलं जायचं. कोणी तणस, रासीवट्टा, पूर्वेचा जिब्राल्टर, इस्लामगड, रायरी याचं नामकरण केलं छत्रपतीने आणि याचं नाव ठेवलं रायगड. रायगड ही मराठ्याची दुसरी राजधानी. पहिली राजधानी वेल्हे तालुक्यातल्या पुणे जिल्ह्यातला राजगड पाहिला असेल. राजगडानंतर महाराजांनी 24 वर्ष राजगडावरती राज्य केलं. शेवटची 10 वर्ष रायगडावरती, 16 वर्ष बालपणात 50 वर्षाचा कारभार महाराजांनी सांभाळला होता. पण एकच सांगण्याचं तात्पर्य एवढं होतं, हे जावळीचा कारभार कुठे होता, हे जावळी खोरं लागू कुठे होतं. रायगडाच्या दक्षिणेला तुम्ही सर्वांनी प्रतापगड किल्ला पाहिलाय का? त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून सह्याद्रीला उभा ठाकलेला कोकण दिवा, संपूर्ण भूभाग दरीखोरं म्हणजे जावळीचं खोरं होतं. जावळी तुमची, आमची, जिजाऊंची आणि शिवबांची होती. शिवाजी महाराजांनी या रायरीला पाहिलं, रायरीने या महाराजांना पाहिलं आणि महाराजांच्या तोंडून या रायरीची पाहणी करत असताना काय उद्गार बाहेर पडले. उद्गार सभासदाने बकरीमध्ये नोट केले आहेत. बकरीचे 154 आणि 155 पान नंबरवरती रायगडाचे उद्गार काय म्हटले होते की राजा खासा जाऊनी पाहता गड बहुता चकोटा, चौथरीपा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच. प्रजन्यकाळी या गडावरती गवत उगवत नाही, परंतु धोंडा तासे एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवरून चकोडगड खरा, परंतु उंचीने थोडका. दौलताबादचे 10 गुणी उंच, ऐसे देखुनी महाराज संतृप्त झाले आणि बोलिले, तख्तास जागा हाच गड खरा करा. तख्त म्हणजे मराठ्याची राजधानी रायगडावरती स्थापन केली. हेच काम स्वाधीन केले या गडाचे शिल्पकार सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकरांच्या हाती. ज्यावेळी हिरोजीने रायगडाला पाहिलं, रायगडावरती घनदाट जंगल होतं. इतिहासकार म्हटले होते अस्वलीच्या अंगावरती भयानक अशी केस असतात, तसं रायगडावरती घनदाट जंगल होतं. या रायरीच्या खोऱ्यामध्ये असं म्हटलं जायचं की आपल्या डोक्यात एखादी ऊस जर सोडली तर अस्वलीच्या अंगामध्ये ती सापडू शकत नाही. तसं जावळीच्या घनदाट जंगलामध्ये मोकाट सोडलेला हत्ती सापडू शकत नव्हता, असं घनदाट जंगल होतं. छत्रपतींनी रायरी ही राजधानी घडवण्याचं स्वप्न साकार करायचं होतं. 1656 ला रायरी जिंकली गेली. 1670 ला रायगडाचं बांधकाम पूर्ण झालं. या गडावरती काय बांधलं असेल? या दगडामध्ये 350 इमारती बांधल्या, भव्य मोठमोठे 11 तलाव बांधली, 84 छोट्या मोठ्या पाण्याच्या टाक्या बांधल्या. मग इमारती लागणारा दगड हिरोजीने गडावरती आणला असेल कसा? कारण की आताच्या माणसाला रोपे केबल तर नेऊन 128 पर्याय चढायचं म्हटलं तर स्वतःच्या सेफ्टीसाठी एक पाण्याची बॉटल येऊ शकत नाही. शिवकाळ लोकांनी डोक्यावरती दगड आणणं शक्य होतं का? या गडावरती 11 तलाव खोदलीत, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या आणि यातून निघणारे काळं पाषाण होतं ते इमारतीला वापरलं. म्हणजे एका दगडामध्ये 2 पक्षी मारले. पाण्याचा साठा केला, गडाच्या वास्तू उभारणी केली. वास्तूवरती गेल्यानंतर छप्पर होतं. छप्पर काय असेल? चौकोनाकारी सागवणी खांब, बेंगलोरी खापरी कुंभार नळीच्या कौलांचं छप्पर. चारी बाजूने पैठण्या वेढल्या होत्या. 10 मे 1818 ला इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रहातर मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी रोपवेच्या बाजूला डोंगर आहे, डोंगराचं नाव आहे पोटल्याचं डोंगर, इथून तोफांचा भडीमारा केला. या गडाचं दारू कोठार उद्ध्वस्त केलं. रायगड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 दिवस जळत होता आणि त्या 11 दिवसामध्ये गडावर जेवढं काय लाकडी काम होतं हे जळून गेलं. आज भगणं म्हणता येणार नाही, कारण प्रत्येक वास्तूमध्ये, प्रत्येक खडकामध्ये आपल्या राजाचा इतिहास लपलाय आणि हेच पाहण्यासाठी तुम्ही एवढ्या लांबून रायगडावरती आलेलात. बघा, गडदर्शनाला सुरुवात करूया. आपण जिथे गाडी पार्किंग केलीत ना, तो चित्त दरवाजा होता. 350 वर्षापूर्वी शत्रूला लवकरात लवकर गेट सापडू शकत नव्हते असा रायगड अभेद्य घडवला होता. कारण की चित्त दरवाजा आता आपल्या लोकल प्रवासाने तिथे व्यवस्थित झालेला आहे. याच्या अगोदर छोटीशी खिंड होती, लोकांना पाऊलवाटा सापडत नव्हत्या. आता 1460 पायऱ्या घडवल्या गेल्या. त्या डोंगर माथ्यावर येण्यासाठी नागमोडी रस्ते असतात, अशा पद्धतीने रस्ते होते. वरती खुलबाडा बुरुज आहे, खालच्या वर एक नाना दरवाजा, एक छोटासा चोरदिंडी म्हटले जाईल. इथेच अंधारी गुफा आहे आणि वरती आल्यानंतर सर्वात उंच पाहायला भेटतो गडाचं सर्वात महत्वाचं गेट म्हणजे किल्ल्याचं महाद्वार. रोपे आजही बंद झाला. गडावर येणारा प्रत्येक शिवभक्त रायगडाच्या चारी कोपऱ्यातून कुठूनही फिरकला तरी चालेल, पण शेवटला उतरण्यासाठी या महादरवाजाचा वापर करावा लागतो. 350 वर्षापूर्वी एक गुप्त दरवाजा होता, तो तटबंदीला पुढच्या दिशेला आहे. त्याला जायचं असेल पूर्ण दिवस अखंड रायगड फिरावा लागतो, परंतु 2 दिवस राहावं लागतं, कारण गडाचा बराचसा परिसर लांबचा परिसर पाहायला मिळतो. हा बुलंद असा महादरवाजा, या महादरवाजाची रचना पाहिली असेल. हा दरवाजा गडाच्या पायथ्यापासून दिसत नाही किंवा गडाच्या माथ्यावरून दिसत नाही. ज्या यातून आपण प्रवेश करू त्या याची रचना पाहते ते नागमोडी वळणाच्या आकाराची पाहते. हत्तीच्या बळासारखी फौज मराठ्यांवरती तुटून पडली. हत्तीचा स्पीड कमी करण्यासाठी या ठिकाणी कारण शत्रू एखादे दरवाजे तोडण्यासाठी हत्तीचा वापर केला जायचा. त्याच्यामुळे हत्तीला स्पीडने धावलं जायचं आणि दरवाजे तोडले जायचे. इथे दरवाजा तोडता येऊ शकत नव्हता हत्तीला. शत्रू आटोक्यात आणण्यासाठी महाराजांच्या काळामध्ये गणिमी कावाच्या साहाय्याने हिरोजींनी बनवलेल्या किल्ल्याचं महाद्वार पाहायला मिळतं.
लाकडी गेट 2016ला बसवला. याच्या अगोदर कसा असेल कल्पना करू शकतो आपण. इथून आपण प्रवेश करणार आहोत. किल्ल्याचा बुलंद असा महाद्वार पाहायला भेटतं. इथेच आपल्याला गेट मध्ये बाजूने बघा छोटे छोटे क्षेत्र दिसतात का, याच्यातून छोटे गोळे तरी फेकले जायचे, दगड गोटे फेकायचे, अन्यथा तेल ओतलं जायचं की शत्रूला जखमी करायचा आणि त्याला परतीचा मार्ग दाखवायचा. गणिम का होता बघा. इथून आपण जात असताना याच्यावरती काय प्राण्याचं चित्र दिसतं का, याला गंडभेरुंड या नावाने ओळखलं जातं. याच ठिकाणावरती गंडभेरुंड म्हणजे इंग्लंडमध्ये प्राणी आढळलेला पाहिला तो. काही लोकांना शरवबी म्हटलं जातं. आणि याच्या पायाखाली हत्ती दिसतात का, हत्ती म्हणजे त्या परकीय सत्ता होत्या. शिवरायाने एक जावळीच्या चंद्रामोऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता, म्हणून याच्या डोक्यावरती बघा मायेने हात फिरवल्यासारखं दिसतंय का समोरच्या ठिकाणी, आणि इकडे पूर्ण दाबलेला पाहायला येतो दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे पूर्ण कोफा लावून दाबवण्यात आलेला आहे. या ठिकाणी असं का सांगितलं होतं की जेणेकरून जावळीचे मोरे आपले मराठी होते आणि मराठी असून समजवण्याचा प्रयत्न केला पण समजलं नाही, आणि इथून दुसरी सत्ता कोणती नष्ट केली तर जावळीचे चंद्रामोरे आदिलशाहची चाकरी करत होते म्हणून या ठिकाणी चिरडण्याचा प्रयत्न केलाय. गोलभिंग दिसतात, ही राजकमळ पाहायला भेटतात. इथून आपण बाहेर निघणार आहोत. जाताना आपल्या डाव्या हातावरती 2 तोफा पाहायला भेटतील. शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला 21 तोफांच्या सलाम्या दिल्या, त्यातल्या 2 तोफा साक्षात्कार आपल्याला पाहायला भेटतात. हे पाहिल्यानंतर आपण हत्ती तलाव पुन्हा एकत्र होऊन तिथे माहिती घेणार. पण इथून जाण्यापूर्वी हे गडकोट हे स्वराज्य ज्यांच्यामुळे उभं राहिले ना, त्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या राजमाता राष्ट्रमाता जिजामासाहेब, ज्या मातेनं या स्वराज्याला 2 राजे घडवून दिले. राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि राजे छत्रपती श्री संभाजी महाराज. मी माझ्या प्रत्येक ग्रुपला एक शेर सांगत असतो का जिजामाता तुम्ही जन्माला आलात, का जिजामाता तुम्ही जन्माला आलात म्हणून त्या अंगणामध्ये दिसते ती तुळस, आणि या महाराष्ट्रात राजे छत्रपती शिवाजी महाराज जन्मले म्हणून त्या मंदिराचे दिसतात उंच उंच कळस, त्या मंदिराचे दिसतात उंच उंच कळस. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. चला सर्वांना नतमस्तक व्हा. आणि तिथून समोर बघितलं तर आपल्याला दिसेल महाद्वार. तो आहे महाद्वार. तिथून आपण वर चढलो. समोर जो दिसतोय तो हिरकणी बुरुज आणि त्याच्या पलीकडे हिरकणी कडा आणि ही तटबंदी आहे. आणि अजून आपल्याला वर जायचं आहे इथून या पायऱ्यांच्या मार्गे. आता ऑलमोस्ट आपण गडमाथ्यावर पोहोचलेलो आहे. हा एक वरचा स्पॉट. तिथे जो दिसतोय तो टकमक टोक आणि मागे राजवाडा. थोड्या वेळात तिथं जाणारच आहोत. टीमचे बाकी मेंबर येईपर्यंत आता आपण इथं थांबतोय. की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. आपण सर्वजण आता 1460 पायऱ्या समाप्त झालेत आणि इथून गडदर्शनाला सुरुवात करायची आहे. गडाचा अति महत्वाचा बाल्ली किल्ला फिरत आपल्याला समाधी दर्शन करायचं आहे. प्रथमतः आपण 1460 पायऱ्या चालल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला एक तलाव पाहायला भेटला असेल. किल्ल्यावरती टोटल 11 तलाव आहेत. त्यातले 7 तलाव भरगच्च पाण्याने भरलेले आहेत आणि 4 तलाव कोरडी पाहायला भेटतात. त्याच्यातनं समोरचं एक तलाव, याचं नाव हत्ती तलाव. या हत्ती तलावाची खोली पाहिली तर 40 फुटापेक्षा जास्त खोल पाहायला भेटतं. 210 मीटरपेक्षा जास्त इलाका पाहायला भेटतो.
शिवाजीराजांच्या काळामध्ये या रायगड भूमीवरती एक इंग्रज आला होता, त्याचं नाव होतं हेनरी ऑक्झिटन. हा गडा ती 74 साली चालत आला होता. त्याने स्वतःच्या रोजनिशीमध्ये लिहिलं होतं, कारण इंग्रजांना फार आवड असायची ती म्हणजे रोजनिशीची. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत झालेल्या घटना, आलेले प्रश्न ते लिहून ठेवत होते. इंग्रज रायगडावरती चढून आला, जेव्हा पायथ्यापासून येताना त्याची नजर मात्र त्या रस्त्यापासून हटली नव्हती, कारण त्याने म्हटलं होतं की माझ्यासारखा 2 पायाचा माणूस हा रायगड चढता एवढा दमचाक झाला होता. जर चुकून माझी नजर चुकली असती तर माझी 800 फुटामध्ये आपले स्वतःची प्रेत या बॉडी सापडली असती. इंग्रज गडावरती चालत आला होता, दमचाक झाला होता. 4 तासाचा कालावधी लागला होता त्याला गडावरती आल्यानंतर. पण इथे त्यांनी ज्या हत्ती पाहिल्या तलावामध्ये, त्या हत्ती पाहिल्यानंतर त्यांनी त्या शिखरावरती तो प्रश्न आपल्या रोजनिशीमध्ये नोट केला होता की बाबा रे, मी 2 पायाचा माणूस हा रायगड चढता एवढा दमचाक झालो. शिवाजी महाराज, तुम्ही रायगडाच्या माथ्यावरती 4 पायाचे हत्ती आणले कसे? 350 वर्षापूर्वी इंग्रजी बोलणारा माणूस याला उत्तर कोण देणार? तो राजांच्या सदरेवरती गेला, नगारखानामध्ये बसला होता. तिथे हत्ती पाहिले गेले. महाराजांच्या स्वागतासाठी राज्याभिषेकाला हत्ती सजवले होते. त्या हत्ती पाहिल्यानंतर त्यांनी तो प्रश्न आपल्या स्वतःच्या रोजनिशीमध्ये लिहिलाच होता, पण तो प्रश्न स्वतः गुणगुणत होता. शेवटला एक विदेशी पाहुणा म्हणून शिवाजी महाराजांनी त्या सदरेवरती त्या इंग्रजाला पुढे बोलावलं गेलं. इंग्रज समोर गेला, डोक्यातली व्हाईट कॅप काढली, महाराजांना मुजरा केला आणि मुजरा केल्यानंतर शिवाजी महाराजांना तो प्रश्न विचारतो दुभाषित नारायण शेणींजवळ. महाराजांनी दुभाषित ठेवले होते. ज्या नारायण शेणींना विचारलं गेलं, नारायण शेणी राजांपर्यंत गेले आणि शिवरायाने याचं प्रत्युत्तर काय दिलं? आताचे जाणकार सांगतात की आपल्या राजाने इंग्रजाला प्रश्नाचं प्रत्युत्तर असं दिलं होतं की आम्ही या रायगडाच्या माथ्यावरती जे काय 4 पायाचे हत्ती आणले, हत्ती छोटी पिल्लं होती, त्यांनी छोटी पिल्लं पालखीत बसून गडाच्या माथ्यावर. साहेब, लहानाचं मोठं करता येतं, मोठ्याचं लहान होत नाही. हत्तीची वाढ 3 वर्षात होते. या गडाचं बांधकाम 14 वर्ष होतं. हत्ती आणून वापर काय करायचा? हा छत्रपतींचा गणमेका होता. येणारा माणसाचा थकवा तर दूरच झाला, पण हत्ती मात्र जोमाने रायगडात राहू लागले. हत्तीनं हत्तीशाळा बांधली होती, अंघोळी करण्यासाठी हत्ती हौदाचा वापर केला होता. इथून जो खडक काढला तो इमारतीला वापरला. उतरत्या ठिकाणी तटबंद्या बांधल्या. इथून थोडंसं खाली गेलं तर थेट दरी पाहायला वाटते. पण याचा आउटलेट 1689 ला पुढे औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खानाने या गडाला वेढा घातला होता 1689 ला. राजाराम राजे, सोयरा राणी साहेब आणि यसू राणी साहेब या ठिकाणावरती राज्य करत होते. शत्रू आटोक्यात नाही आला, मग तलावाचं आउटलेट फोडलं आणि याचं जाणारं पाणी महादरवाज्यातून पास केलं. शत्रूला परतीचा मार्ग दाखवला. आता पायऱ्यांचा रस्ता आहे. शिवकाल मातीची रोड, माती एकदा चिकट झाली तर पाय टिकत नव्हते. हा शिवरायांचा गणमेका होता. आज आपण विचार केला असेल, सर्वांनी बाहुबली पिक्चर पाहिले का? एखाद्या राज्यावरती संकट आल्यानंतर राज्याच्या बाजूची धरणं फोडली जातात. का राज्य घडवायचं असेल तर पाण्याचा साठाही लागतो. पण शिवाजी महाराजांच्या काळात 2 तलाव कनेक्टेड होती. एक हत्ती तलाव, पलीकडे गंगासागर पाहायला होतं. आजही यांचं दोघांचं आउटलेट फोडलं आणि याचं जाणारं पाण्याचा विचार केला तर महादरवाजा व्यतिरिक्त कुठूनही जाऊ शकत नाही. आता सध्या पाणी फिरवलेलं आहे म्हणून तटबंदीवर साईडने निघून जातं. पण शिवकाळात जर पाणी जायचं असेल तर शिवकाळामध्ये महादरवाजा व्यतिरिक्त रस्ता नव्हता. हे हत्ती तलाव सर्वांनी पाहून घ्या. हे पाहिल्यानंतर भरलेलं गंगासागर, गडाचा मेन बाल्य किल्ला पाहण्यासाठी आपल्याला पुढे जायचंय. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आता हा हत्ती तलाव भरला होता ना तलावाचं नाव आहे गंगासागर. या तलावाची खोली 32 फूट खोल आहे. घेरा 184 मीटरचा आहे. शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागाभट्ट आले होते आणि 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं. ओरलेलं पाणी या तलावामध्ये विसर्जित केलं म्हणून याला म्हणतात तीर्थ गंगासागर. आणि याच्यात एक 4 ओळीची कविता म्हटली होती की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले 7 समुद्रांचे पाणी. जलहे झाले तीर्थांचे घर, जलहे झाले तीर्थांचे घर, नाव त्याचे गंगा सागर, नाव त्याचे गंगा सागर. तीर्थ म्हणून लोक पाणी पिण्यासाठी 350 वर्षापूर्वी वापर केला जायचा आणि आताही वापर केला जातो. इकडे कोपऱ्यामध्ये सगळे दगड कोरले दिसतात. हे दगड कोरले गेले, जे लागणारे दगड इमारतींना वापरला गेला. उतरत्या ठिकाणी तटबंद्या बांधल्या, पाणी अडवलं गेलं. नैसर्गिक 12 महिने पाणी पुरेल असा पाण्याचा साठा शिवकाळापासूनच तयार केला होता का? याचंही आउटलेट फोडलं असतं तर याच्यामध्ये पाणी साचलेलं पाहता आलं नसतं. हत्ती तलावाचं आउटलेट फोडलं हे शिवकाळामध्ये काढलेलं हिरोजींनी काम होतं. त्याच्यामुळे हे भक्कम राहिलेलं पाहायला भेटतं. पलीकडचं आउटलेट अजून कोणाला सापडलं नाहीये. याच्यावर प्रयत्न चालू आहेत. संभाजी महाराजांनी प्राधिकरणाद्वारे काय प्रयत्न करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. त्यातून काहीतरी थोडक्यात आपल्याला कधीच ना कधी 1-2 वर्षामध्ये तर त्याचं सार्थक आपल्याला कळलं जाईल. समोर आपले 2 स्तंभ दिसतात ना, या दोन्ही स्तंभांना सप्तमनारे म्हणतात कारण की त्यावेळेला 7 मजले होते.
आज फक्त 2 मजले आहेत, याच्यावरती अजून जर 5 मजले असते तर 7वा मजला किती हायटेड असता कल्पना करू शकतो का आपण? आज आपण त्याच्या खाली बसलेला, आपली नजर 7व्या मजल्यापर्यंत तरी पोहोचली असती का? विचार करूया. या समोरच्या ठिकाणाला अष्टकोनी स्तंभ म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या राण्या होत्या, या सायंकाळच्या प्रहरी निवांत हवा खाण्यासाठी प्रत्येक गॅलरीमध्ये बसल्या जायच्या. ही राण्यांची बाल्कनी होती बघा. आणि समोर हा विजय स्तंभ होता, विजयाचं प्रतीक म्हणून भगवा ध्वज. शिवाजी महाराजांच्या काळात फोनी रचना नव्हती. कोणता गडकोट जिंकला की बाजूच्या गडकिल्ल्यांना संदेश कशा पद्धतीने दिला जायचा, तर याच्यावरती भगवा ध्वज फडकवला जायचं. विजयाचं प्रतीक म्हणून विजय स्तंभ असं म्हटलं जातं. याच्या मध्यभागावरती कारंजी उडवलं जायचं, रंगीबेरंगी पैठण्या लावल्या जायच्या, तेलाच्या पंत्या मशाली पेटवल्या जायच्या. आणि याचं सायंकाळी प्रतिबिंब जर त्या गंगासागरामध्ये पडलं तर या गंगासागराची शोभा आणि या बाल्य किल्ल्याची शोभा किती सुंदर आकाराची आपल्याला पाहायला भेटल्या. एकच कल्पना करू शकतो, ही राजधानी होती. आपण समोरून 1407 पायऱ्या चढून आलो. आपण किती थकवा जाणवला असेल, पण जेव्हा एकदा किल्ला बघितला, हे मनोरे पाहिले की आपलं मन भरून जातं की आपण आपल्या राजाच्या गड किल्ल्यांवरती चढून आलेलो आहोत. बघा बाजूला एक छोटासा दरवाजा पाहायला भेटतो बघा. याला चोरदिंड म्हटलं. तर 350 वर्षापूर्वी शत्रूने नगरखान्यातून अटॅक करण्याचा प्रयत्न केला, तर शिवाजी महाराजांचा राजवाडा इथे नजीकच आहे, शिवरायांना इथून निसटता यावं म्हणून चोरदिंडीचा वापर केला होता. आणि ज्या गेटने आपण गडामध्ये प्रवेश करणार आहोत, या गेटचं नाव आहे पालखी दरवाजा. महाराज आऊसाहेब राजघराण्यातल्या ज्या काही स्त्रिया, शंभूराजे, राजाराम राजे यांच्या ज्या पालख्या रायगड किल्ल्याच्या माथ्यावरती यायच्या, या 32 पायऱ्या चढून पालखी दरवाजातून गडाच्या मेन बाल्य किल्ल्यामध्ये त्यांचं सुरुवात व्हायचं. आता गडाचा मेन बाल्य किल्ला पाहण्यासाठी आपल्या सर्वांना सुरुवात करायची. पालखीला असणारे भोई लोक होते, यांना बसण्या उठण्याची व्यवस्था इथे बाहेरच्या बाजूला होती. तसंच आपण इथून आता आलात, इथून जो सरळ रस्ता पुढे गेला का, येताना किंवा आता जाताना साधारणतः 1000 पायऱ्या उतरलात की कोणाला विचारलं कोणत्या स्टॉल की हिरकणी बुरुज कोणता. गडावरून जायचं असेल तर 2.5 किलोमीटर रायगडाच्या पश्चिमेला जाऊ त्या हिरकणी बुरुज दिसतो. या हिरकणीची स्टोरी तुम्हाला सर्वांना माहित असेल. आणि गडावर मात्र नियम होता की सायंकाळी 5:30 वाजले, गडावरती एक नियम होता की नगारे वाजल्यानंतर किल्ल्याचं महाद्वार बंद करायचे. हिरोजींना ज्या वेळेला गड बांधला गेला 1670ला, त्या शिवाजी महाराजांनी ज्या महादरवाजात हिरोजींना विचारलं, रायगडात तुम्ही अभेद्य बेलाट आणि बुलंद घडवलं खरं, परंतु या महादरवाजाची पहिल्यांदा शाश्वती देता का? जर महादरवाजा जर बुलंद असेल तर शत्रू आणि गडकिल्ले शाबित राहू शकतात. त्याच वेळेला काय सांगितलं असेल, हिरोजींनी महाराजांना छाती ठोकून सांगितले की महाराज, तुमच्या आज्ञेनं त्या नगारखान्यामध्ये एकदा का नगारे चौकडे वाजले आणि किल्ल्याचा महादरवाजा बंद झाला तर खालून वरती येण्याची ताकद करेल ती फक्त हवा आणि वरून खाली जाईल ते फक्त पाणी. याच्या व्यतिरिक्त कोणी येणारे कोणी जाणार नाही. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आपण सर्व शिवप्रेमी गडावरती 1460 पायऱ्या चढल्यामुळे महाराजांच्या काळात जशा 350 वर्षावर पालख्या यायच्या, अशा पालखी दरवाजाचा वापर केला. जे लोक रोपवे केबल तरने गडकिल्ल्याच्या माथ्यावरती पोहोचले जातात, तो पलीकडचा गेट आहे, त्याचं नाव आहे मेणा दरवाजा. महाराज आऊसाहेबांच्या पालख्या जशा यायच्या, तशा राजांच्या ज्या राण्या होत्या, या सायंकाळच्या प्रहरी सूर्यास्त बघण्यासाठी पॅगबंद मेणामध्ये बसून त्या गेटने येण्याचं करायच्याला मेणा दरवाजा असं म्हटलं. या 2 गेटच्या मध्यंतरी ही भिंत आणि या भिंतीला संलग्न 6 दालनं आहेत. राण्यांच्या महलाचा भाग म्हणून ओळखलं जातं. मग छत्रपती शिवाजीराजांना राण्या किती होत्या आपल्या कोणाला माहिती आहेत का? महाराजांना राण्या होत्या त्या म्हणजे 8. आज परंपरा आहे एका राजाला 1 राणी करण्यासाठी परमिशन, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 8 लग्न करण्याचं कारण एकच होतं की या हिंदवी स्वराज्यात मावळ्यांची कमतरता होती म्हणून मोठमोठ्या घराण्यातल्या मुली केल्या. प्रथमतः त्या 8 राण्यांची तुम्हाला नावं ऐकवतो. सईबाई, सोयराबाई, काशीबाई, गुणवंताबाई, सगुणाबाई, सकपारबाई, लक्ष्मीराणी, पुतलाराणी. मी तर म्हटलं गडावरती फक्त 6 राण्यांची 6 दालनं व शिवाजी महाराजांच्या 2 राण्या राहायच्या पुढे. राजांच्या पटराणी होत्या, धर्मपत्नी होत्या सईबाई. यांची देवाज्ञा 1659ला राजगड किल्ला पाहिलाय का? कधी गेलात राजगड सईबाईच्या समाधीला नतमस्तक व्हा. त्या मातेनं एक राजा घडवून दिला, राजे छत्रपती श्री संभाजी महाराज. शंभूराजे वयाचे 2 वर्षाचे होते, संभाजीराजे वयाचे 2 वर्षाचे होते. मातृछाचं छप्पर हरवलं होतं आणि आई हे नातं संपलं होतं, पण स्वतःचं राज्य घडवायचं एक स्वप्न होतं आणि ते अवघ्या 32 वर्षामध्ये घडवलं. महाराजांच्या 3ऱ्या राणीसाहेब होते, त्यांचं नाव होतं पुतळा राणीसाहेब. आणि या पुतळा राणीसाहेब पाचाड गावामध्ये जिजामातेंच्या सेवेला राहायच्या. मग तुम्हाला प्रश्न पडेल, 100 एकराचा रायगड आहे, पण जिजामासाहेबांना गडावरती वाडा का नव्हता? कारण जिजामातीला दम्याचा त्रास होता, गडाचा गारवा सण होण्यासारखं नव्हतं, म्हणून पाचाड गावामध्ये 10 एकराचा राजवाडा बांधला. आणि त्या 10 एकराच्या राजवाड्यामध्ये पुतळा राणी साहेबांचा सेपरेट एक वाडा होता आणि त्या पुतळा राणी साहेब गडाच्या पायथ्याशी राहत होत्या. बाकीच्या 6 राण्यांची साधारण सेम रचनेतून पाहायला भेटतात. महलामध्ये 2 चौथरे आहेत. पहिला हॉल होता,
पाठीमागे अंतापूर म्हणजे बेडरूम होतं. स्वच्छतागृह 350 वर्षापूर्वीचं स्वच्छतागृह पाहायला भेटतं. इंडियन टॉयलेट सिस्टीम आणि थंड हवा खाण्याची खिडकी. रचना एक कल्पना करायची की राणीमलामध्ये जात असताना पहिल्या चौथऱ्यावरतीचं सागवणी खांब, बेंगलोरी खापरी कुंभार नळीच्या कौलांचं छप्पर, चारी बाजूने पैठण्या वेढल्या असतील आणि भव्य महलामध्ये आपली राणी जर बसली असेल महाराजांची, तर वास्तविक वैभव किती सुंदर असेल. या राणी महलासमोर तुटलेली ज्योती पाहतो. प्रत्येक महलासमोर सेपरेट ज्योत पाहायला भेटतं. याला सर्वंट्स कॉटेज म्हटलं. तर नोकर चाकर लोकांची राहती घरं. राणीने एकदा की आज्ञा केली की दासी आतमध्ये जायची, आपलं काय छोटं मोठं काम असेल ते काम उधरवलं जायचं आणि पुन्हा इथून विश्रांतीसाठी बसलं जायचं. एक राणी वाजता बघून घ्या. बाकीचे 6 राण्यांची साधनं सेम आहेत. मग आपण धान्य कोटात अष्टप्रधानांची वाडे पाहायला पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. महाराज की जय. आपण हे बघा सर्वांनी राणी मोल पाहिले का? एक मोल पाहिलं. बाकीचे 6 राण्यांची साधनं सेम रचनेतून पाहायला भेटतात. मला समोरची तुटलेली ज्योती म्हणजे सर्वंट्स कॉटेज, नोकर चाकर लोकांची राहती घरं होती. पण या बाजूला खाली काय तुटलेले काय 5 राजवाडे दिसतात का? पहिले 2 जॉईंट आहेत, पलीकडे 2 सेपरेट तर सिंगल आहे. ती 2 झाडं आहेत ना, याच्या खालच्या बाजूला 3 वाडे, टोटल 8 वाडे आहेत. याला म्हणतात अष्टप्रधान मंडळाचे वाडे. हिंदवी स्वराज्यातल्या महाराष्ट्रातल्या 365 गडकिल्ल्यांच्या राज्य विस्ताराची जागा इथे होती. राजांचे मंत्री कोण? मोरोपंत, पिंगळे, हंबीराव मोहिते, अण्णाजी दत्तू, रामचंद्र तिमक, रामचंद्र नीलकंठ, निराजराजे, नानाजी पंत. ज्यांच्याकडे स्वराज्याचा विश्वासाने कारभार सोपवला होता अशा मंत्री महोदयाची राहती घरं इथे होती. मध्ये ते राहायचे. एका बाजूला त्यांच्या कचेऱ्या म्हणजे दप्तरच चालले त्याची लेखणी कारभाराचं ठिकाण. अटॅच टॉयलेट बाथरूमची रचना त्या प्रत्येकाला होती बघा. महलाच्या मध्यंतरीच रचना का? बाजूने सुरक्षा भिंत असायची आणि मध्ये त्यांचे राजमहल असायचे. हे अष्टप्रधानांचे वाडे होते. मंत्रिमंडळाच्या वरच्या बाजूला जाळीमध्ये 2 खड्डे, दगडामध्ये पाहतो धान्य कोठारे नावाने ओळखलं जातं. रायगडाला खालून वेढा घातला. गडावरच्या 2 ते 3 किमान 6 महिने धान्य पुरेल तेवढा धान्य साठा स्टोअर केला जायचा. पण शिवाजी महाराजांच्या नंतर 1733 ते 1780 मध्ये रायगडावरती पेशवाई आली आणि या पेशवाईचा वापर काय केला असेल तर काळ कोठडी. चोरी लबाडी करणाऱ्या गुन्हेगाराला 7 दिवस या ठिकाणी बांधून ठेवायचं. 18 दिवशी गुन्हा कबूल नाही केला डबल गोंत्यात बांधायचं. उत्तरेचं टोक टकमक टोकावरून कडेलोट केला जायचा. हायकोर्ट आहे शिक्षा. पण तुम्हाला सर्वांना प्रश्न पडेल, मग महाराजांच्या काळामध्ये कैदी ठेवण्याची जागा कुठे होती? महाराजांनी या महाराष्ट्रातून सेपरेट किल्ले तयार केले होते. एक सातारा जिल्ह्यामध्ये वासोटा नावाचा किल्ला आणि रायगडावरून तुम्हाला लिंगाणा दाखवला जाईल. या 2 किल्ल्यावरती महाराजांनी कैद्यांची व्यवस्था केली होती. पण हिंदवी स्वराज्याचं धान्यासाठी छोटी का तर राजधानी होती. शिवरायांचा एकदा आदेश आला, एखाद्या गावावरती आणीबाणी आली तर इथून धान्य पुरवठा केला जायचा, किंवा स्वराज्यावरती आणीबाणी आली तर इथून धान्य पुरवठा होत होता. पण एवढं छोटस का तर हिंदवी स्वराज्याचा मेन धान्य साठा होता. कोल्हापूरचा पन्हाळगड पाहिलाय का? या पन्हाळगडावरती जमीन लेवल पासून 52 फूट उंच आहेत. या 3 कोठारांची नाव आहेत गंगा, यमुना, सरस्वती. वरून धान्य टाकायचं, पाठीमागच्या दरवाजातून धान्य बाहेर पास करायचं. इथे तशी पद्धत नाहीये. वरूनच टाकायचं, वरूनच काढायचं. काढण्यासाठी लाकडी सिडीचा वापर करायचा. सिडीने खाली उतरायचं, धान्य गोणीमध्ये भरायचं, ती गोणी पुन्हा वरती काढायची आणि संकटकाळी ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी धान्य पुरवठा केला जायचा. धान्यांची गोदाम होती. हे पाहत असताना लहान मुलांचे हात पकडायला लागतील, कारण की मधला खड्डा ओपन आहे, चुकून पाय घसरला खड्ड्यामध्ये डायरेक्ट. दुसरी गोष्ट, आपल्या हातातील मोबाईल चिल्लर वगैरे असेल, चुकून खाली पडली पुन्हा भेटणार नाही. हे 3 खड्डे पाहून घ्या. खड्ड्याची खोली आहे 22 फुटाचा आहे, एक 20 फुटाचा आणि एक 15 फुटाचा आहे. हे पाहिल्यानंतर आपल्या छत्रपतींचा राजवाडा पाहण्यासाठी जाऊया बघा. आणि असाच हा समोर उंच डोंगर दिसतोय का? हा गुहेरीची माची आहे. याच्या पाठीमागे क्लायमेट क्लिअर असेल, वातावरण क्लिअर असेल तर प्रतापगड किल्ला दिसतो. वातावरण क्लिअर नसल्यावर काही गडकोट दाखवता येत नाहीत. समोरच्या भिंतीच्या स्टेट पाठीमागे पाहिलं तर राजगड किल्ला दिसतो. तोही किल्ला दिसू शकत नाही कारण वातावरण नसल्यामुळे. आता आपण हे महत्वाचं बघून घ्या, मग आपल्या छत्रपतींचा राजमहल पाहण्यासाठी आपण पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आपण ज्या नुकत्याच दरवाजातून प्रवेश केला त्या दरवाजापासून समोर प्लेन प्लास्टर केलेली भिंत दिसते का? याच्या मध्यंतरी एकाला एक लागून भग्नावस्थेमध्ये 4 चौथरे आहेत आणि पूर्ण इलाक्याला छत्रपती शिवाजीराजांच्या राहत्या राजवाड्याचा परिसर म्हणून ओळखलं जातं. आपल्या राजांचा त्यावेळेचा राहता राजवाडा जो होता ते मेन ठिकाण म्हटलं तर हे ठिकाण होतं. या ठिकाणावरती महाराजांचा 2 मजली राजवाडा होता. मग राजवाड्याची रचना कशी असेल कल्पना करू शकतो का?
याच्यावरती हे चौकोनी आकाराचे दगड दिसतात का? याच्यावरती चौकोनी आकारे सागवानी खांब, बेंगलोरी खापरी कुंभार नळीच्या कवलांचं छप्पर होतं. चारी बाजूने रंगीबेरंगी पैठण्या लावल्या होत्या. मध्यभागी तेलाच्या पंत्या किंवा दिवे पेटवले जायचे, मशाळे असायच्या आणि या मशालच्या लखलखत्या उजेडामध्ये, त्या पैठणीच्या लखलखत्या प्रकाशामध्ये आपले राजे या रायगडावरती 10 वर्ष राज्य करत होते. इथेच आपल्या राजांची पावलं लागली होती. महाराज इथे 10 वर्ष म्हणजे 1671 ला शिवाजी महाराज या राहत्या राजवाड्यामध्ये राहू लागले, याच मातीमध्ये, याच ठिकाणावरती. आणि इथेच या रायगडाचा सूर्य मावळतीच निघाला. तारीख आहे 3 एप्रिल 1680 ला, चैत्र पौर्णिमा, हनुमंत जयंतीचा दिवस होता. शनिवारचे दुपारचे 12च्या प्रहरी आपल्या सर्वांचे लाडके राजे आपल्या सर्वांना सोडून निघाले ती जागा. आपल्या छत्रपतींना आयुष्य किती लाभलं? अवघं मोजकणे 50 वर्षाचं. 19 फेब्रुवारी 1630 ला जिजाऊंच्या पोटी जन्म घेतला शिवनेरी किल्ल्यावरती. वयाच्या 16 वर्षी स्वराज्याला सुरुवात केली, तोरणा किल्ला बांधला. स्वराज्यातल्या अनेक अडचणींना सामोरे गेले. शाहिस्ते खानाची बोटं छाटली गेलीत, अफजल खानाचा कोथळा काढला गेला. अनेक संकटाला, युद्धांना सामोरे गेलं. स्वतःचा प्राण त्यागण्याची वेळ आली गेली. कोंढाण्यासारख्या किल्ल्याला सर केले एका मावळ्याने. काही खिंडी लढल्या गेल्या आणि वयाच्या 44 वर्षी रायगडातील भव्य राज्याभिषेक सोहळा साजरा झाला. ज्या सोहळ्याचा एक आनंद क्षण आणि शेवट 6 वर्ष महाराजांना राज्य लाभलं आणि 3 एप्रिल 1680 ला आपला सूर्य मावळतीच निघाला. हा 50 वर्षाचा काळ. याच त्या वाड्याच्या कोपऱ्याला पाण्याच्या काही 3 टाक्या पाहायला भेटतील. आयताकृती खड्डा स्नानगृह पाहायला भेटेल. 2 नंबरचं चौथरा स्वयंपाकघर, इमारतीची हाईट 30 फूट उंच, समोरचं स्वयंपाकघर 10 फुटाचं होतं. याच्यावरती छप्पर होतं. मग वास्तविक वैभव कसं सुंदर असेल कल्पना करू शकतो का? हे त्यावेळेचा प्रशस्त राहता राजवाडा होता. याच्यावरती कोणी प्लीज जाऊ नका, कारण त्या ठिकाणी आपण जातो चपलाकडून, पण दुसरे त्या चपला घालून जातात. ही दूरदृष्टी आहे की आपल्या राजाचा राजवाडा आहे, जिथे आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडलेली जागा आहे. अशी महत्वाचं ठिकाण आहे. आता त्यांचं सचिवालय पाहण्यासाठी आपण पुढे निघूया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. खोली पाहायला भेटते का? या खोलीला टाकसाळघर म्हटलं तर करंशी छापखान्याचं ठिकाण. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या ठिकाणी 4 करंश्या तयार केल्या जायच्या आणि या 4 करंश्या कोणत्या होत्या? शिवराई, नाणी, मुद्रा, होण अशा पद्धतीची कलाकृती नाणी ते तयार केली जायची. शिवकाळामध्ये 2 नाणी महत्वाची होती. एक म्हणजे होण नाणं. अनेक राजांचा इतिहास वाचला असेल, पण कोणत्या राजाच्या नाण्यामध्ये सोन्याचं नाणं आढळलंय का? एकमेव छत्रपती होऊन गेले. होण नाणं सोन्याचं होतं 1.4 ग्रॅमचं. त्याच्यावरती एका बाजूला श्री शिवराय आणि पाठीमागे छत्रपती त्यांची पदवी लिहिली जायची. पण अष्टभुजा आकाराची तांब्याची शिवमुद्रा सर्वांनी पाहिली असेल, वाचली असेल. याच्यावरती लिहिण्यात आलं होतं की प्रतीप चंद्र लेखे व वर्द विष्णू वंदिता शाह शुनो शाह शिवशाह मुद्रा भद्राय राजे. त्याचा अर्थ काय होता की आकाशातील चंद्र, प्रतिपदेचा चंद्र कोरेने वाढत जातो. शहाजी राजांचे पुत्र स्वराज्य, शिवरायांचं स्वराज्य अशा चंद्रकोरेप्रमाणे वाढावं, ही त्या स्त्रीची इच्छा. शिवमुद्रा तयार करण्याची जागा तिथे होती. समोर ही छत्रपती शिवाजी महाराजांची बाल्कनी, याला गॅलरी सज्जा म्हणतात. ही बाल्कनी 5 मजली उंच होती. यंदा फक्त पहिला मजला दिसतोय. काही काळानंतर याच्या वेळेस निसर्गवादळ झालं का आत्ताच्या काळामध्ये? इकडचे 2 स्तंभाचे वरचे जे निसर्ग लेंटर होते हे पडलेले दिसतात. पण हे त्यावेळी जर 5 मजले असतील तर वास्तविक वैभव किती सुंदर असेल. शिवाजी महाराज याच्या 5व्या मजल्यावरती गेले तर यांना रायगडाची 4 टोकं पाहत होती. पूर्वेचा भवानी कडा, पश्चिमेचा हिरकणीचा बुरुज, दक्षिणेचा काळकाईचा कळगा, उत्तरेचं टकमकटोक या ठिकाणावरून पाहता येत होतं बघा. समोर आयताकृती खड्डा दिसतो का? त्या कोपऱ्यामध्ये एल आकाराचा खड्डा आहे. 11 पायऱ्या खाली उतरल्या. डाव्या हातावरती 10 बायटचं रूम आहे आणि या रूमचं नाव आहे गुप्त खलबतखाना. महाराजांचे गुप्तहेर होते बहिरोपी बहिर्जी नाईक. गावांच्या किल्ल्यांच्या दुश्मनाच्या बातम्या चर्चेत आणण्यासाठी, खलबत करण्यासाठी या खलबतखान्याचा वापर केला जायचा. याला गुप्त खलबतखाना या नावाने ओळखलं जातं बघा. ज्या ठिकाणावरती आपण उभे आहात याला सचिवालय म्हटलं. तर हिंदवी स्वराज्याचं जे मंत्रिमंडळ होतं, आताच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्र्यासाठी वादविवाद निर्माण होतात का? 350 वर्षाचे 8 मंत्री होते. या प्रत्येक मंत्र्याचं सेपरेट ऑफिस या ठिकाणाहून चाललं जायचं. शिवरायाने ते दिवाणे आमध्ये एकदा का आदेश आम जनतेला धाडला गेला की या ठिकाणी तो सोल्युशन काढलं जायचं, कारण इथे मंत्रिमंडळाच्या बैठकी व्हायच्या. जसं आताच्या काळात लोकसभा, विधानसभा म्हटलं जातं ना, ते दिवाणी खास आणि ते दिवाणी आम होतं. दिवाणी खास म्हणजे खास मंत्रिमंडळाच्या मिटिंग होत्या. दिवाणी आम म्हणजे आम जनतेचा दरबार आणि इथून जे काही निर्णय तयार झाले ते ज्याचं कागदोपत्री व्यवहार चाललं जायचं याला सचिवालय म्हटलं. तर हे प्रत्येक मंत्र्याचं सेपरेट ऑफिस होतं. आपण आता हे समोरचे येताना मनोरे पाहिले, पण एक इलेक्ट्रिकचा पोल दिसतो का?
या इलेक्ट्रिकच्या पोलपासून रायगडाच्या पश्चिमेला गेलात ते हिरकणी बुरुजाकडे जाण्यासाठी पाऊलवाट सापडली जाते. आता आपण पाहणं तर राजांचा राज्याभिषेक गडाचं पवित्र ठिकाण आहे. ज्या ठिकाणात जे प्लॅटफॉर्म आहे तिथे त्या प्लॅटफॉर्मवरती कोणीही चपला काढायच्या नाहीत आणि कोणीही आपल्या राजांकडे पाठण करायची नाही. क्रॉस उभे राहा, फोटो काढा. तिथे आपण महत्वाचा आपण राज्याभिषेक सोहळा कसा झाला हे पाहण्यासाठी आपण जवळ जाऊया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आपण सर्वजण शिवतीर्थ रायगडाच्या खूप अति महत्वाच्या ठिकाणावरती उपस्थित आहात. याला राज दरबार म्हटलं तर या दरबारामध्ये किमान 6000 प्रजा बसली जायची. शिवकाळात लाईट माईक असा काही प्रकार नव्हता. महाराज या राज सिंहासनातून काही बोलले तर शेवटच्या व्यक्तीला ऐकायला जायचं. शेवटचा व्यक्ती काही कुजबुज करा असेल तर महाराजांपर्यंत त्याला इको साऊंड रचना म्हटलं तर छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आपण सर्वजण शिवतीर्थ रायगडाच्या खूप अति महत्वाच्या ठिकाणावरती उपस्थित आहात. याला राज दरबार म्हटलं तर या दरबारामध्ये किमान 6000 प्रजा बसली जायची. याच्यावरती 32 फूट उंचाचं छप्पर होतं, लाकडी कवर होतं. परंतु 10 मे 1818 इंग्रजांनी तोफांचा भडीमारा केला. याच्यावरचं जे काही लाकडी काम होते का भग्नावस्थेमध्ये पाहायला भेटतं. प्रथमतः इथले एक ओळख करणं फार गरजेचं आहे. समोरचं जे छत्र दिसतंय का या छत्राचं नाव आहे मेघडंबरी. या मेघडंबरीच्या जागेवरती आपल्या राजांचं 32 मण वजनाचं सोन्याचं सिंहासन होतं. एक मण म्हणजे 40 किलो, 1280 किलो वजनाचं रत्नजडित सोन्याचं सिंहासन या जागेवरती होतं. हे सिंहासन कोणी लुटून नेलं, कुठे गेलं आजही कोणाला माहित नाही. याच्यावरती अजूनही वाद निर्माण आहेत. परंतु याची ओळख राहावी म्हणून भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग यांनी 1985 ला या छत्राची स्थापना केली. छत्रास मेघडंबरी असं म्हटलं जातं. ही मेघडंबरी पंचधातूची आहे. या मेघडंबरीच्या आतील मूर्ती कोल्हापूरचे राजे युवराज छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी या जागेवरती ती 600 किलोची मूर्ती बसवलेली आहे. या मूर्तीवरती जो हार दिसतो का हार मात्र रोजचा सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान मंडळात 6000 सदस्य आहेत. प्रत्येकी 2 सदस्य सकाळी 7 वाजता गडावरती येतात. महाराजांना सकाळी 7 वाजता अंघोळी घातली जाते आणि त्या हार चढवला जातो आणि मगच इथून पुढचा परतीचा मार्ग असतो. या खाली ज्या 3 खिडक्या दिसतात का आतमध्ये ते दगडी चौथऱ्या, ज्या चौथऱ्यावरती आपल्या राजाचं पूर्वी 32 मण वजनाचं सोन्याचं सिंहासन होतं. पण ते सिंहासन पाहता येत नाही, परंतु त्या दगडी चौथऱ्याचं दर्शन करता येत होतं. काही कारणास्तव वरती जाणं बंद केलेलं आहे. सिंहासनाच्या एका बाजूला राण्या बसल्या जायच्या, अष्टप्रधान मंडळ बसलं जायचं. छत्रपतींचे 2 चिरंजीव संभाजी महाराज राजारामराजे बसल्याचे आणि आऊसाहेबी तिथे बसल्या होत्या. असाच हा दरबार भरगच्च भरला होता. एक आनंदाचा क्षण, एक आनंदाचा दिवस निवडला होता. तो म्हणजे 6 जून 1674 ची ती पहाट. महाराज 6 जून 1674 ला पहाटे 4 वाजता उठले. रायगडाच्या कोणत्याही गणदेवतेला महाराज विसरले नव्हते. महाराज या अंबारीतून बसण्यासाठी या नगारखान्यातून बाहेर निघाले. अवाढव्य 4-5 हत्तींची अंबारी सजवली होती. महाराज त्या अंबारीमध्ये बसले. जगदीश्वर महादेवाचा अभिषेक घातला गेला. आई तुळजाभवानीला साष्टांग घातलं गेलं. गडाची गणदेवता शिरकाई मातेची महाराजांकडून पूजा झाली. या गडाची पूजा करण्यात आली. महाराज पुन्हा या नगारखान्याच्या समोर आले. महाराजांवरती फुलांच्या साह्यानं स्वागत झालं गेलं. हातीच्या सोंडेनं महाराजांची फुलावर वर्षावली गेलीत आणि पहिलं पाऊल या नगारखान्यामध्ये पडलं. नगारखान्यामध्ये ढोल ताशे दुमदुमत होते. या ढोल ताशांच्या गजरामध्ये महाराजांचं पहिलं पाऊल या राजसदरेवरती पडलं. इथल्या 6000 लोकांनी डोक्यातले फेटे काढले आणि आपल्या राजाला मानाचा मुजरा घातला गेला. महाराज मुजरा स्वीकारून लटलट्या पायाने सिंहासनाच्या पहिल्या पायरीला पोहोचले गेले. भरलेले अंतःकरणातून राजाने आपल्या आऊसाहेबांना पाहिलं आणि पाहता क्षणी त्या मातेच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू दिसत होते. का? कारण की स्वराज्याचे राजे, आपले लाडके राजे त्या 32 मणाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणार होते. त्या मातेच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू पाहतात आपल्या राजांचं हृदय भरलं होतं. आपल्या राजांचं हृदय भरण्याचं कारण एकच होतं की त्या मातेकडे पाहिलं होतं आणि आऊसाहेबांकडे पाहतात. महाराज आपल्या आऊसाहेबांना एवढंच म्हणतात की आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो ती म्हणजे स्वराज्यासाठी. आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो ती म्हणजे स्वराज्यासाठी. आऊसाहेब लटलट्या पायाने हिंदवी स्वराज्याच्या दुसऱ्या पायरीवरती पाऊल ठेवतोय. आधी लगीन त्या कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचा असं म्हणणारा माझा ताना कुठे दिसत. आऊसाहेब लाख मेले तरी चालतील पण त्या लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असे म्हणणारे बाजीप्रभू देशमुख. अहो नुकतेच त्या नेसरीच्या खिणी प्रतापराव गुजर, मुरारबाजी, शिवाकाशी असंख्य मावळे सदरेवरती कुठे दिसत नव्हते. महाराजांचे डोळे भरले होते पण आनंदाच्या क्षणामध्ये डोळ्यामध्ये अश्रू का होते?
कारण की ते जीवाभावाच्या मावळ्यांकडे पाहिल्यानंतर, नाव घेतल्यानंतर आपले अश्रू अनावर होत नव्हते. महाराज लटलट्या पायाने सिंहासनाच्या पायऱ्या चढताच काशीच्या गागा भट्टाने महाराजांच्या डोक्यातील छत्र प्रकट केलं, हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली. महाराज आऊसाहेबांनी नतमस्तक होऊन विष्णूची मूर्ती स्वीकारली गेली. महाराज सिंहासनामध्ये बसले गेले. काशीच्या गागा भट्टाने 7 समुद्रांच्या गडाने अभिषेक घातला गेला. 1000 मोहरा उधळल्या गेल्या आणि सिंहासनाच्या पाठीमागून एका गोलचुपदारांना ललकारी दिली. मी ललकारी देतो, तुम्ही पाठीमागून मोठ्याने जय म्हणायचं की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जयघोष झाला गेला आणि किल्ल्याच्या महादरवाजापाशी 21 तोफांच्या सलाम्या झाल्या आणि महाराष्ट्रातून 365 गडी किल्ले एकाच वेळी तोफांच्या सलाम्या झाल्या. का हिंदवी स्वराज्याचे राजे आपल्या रायगडावरती छत्रपती झाले. गजपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र परांगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर राजनीती धुरंधर श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा हर 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 जय भवानी जय शिवाजी. छत्रपती श्री शिवाजी महाराज की या दोन्ही वास्तू पाहतोय. दोन्ही वास्तूला बाजारपेठ या नावाने ओळखलं जातं. या बाजारपेठेची लांबी 800 फूट आहे, रुंदी ही 40 फूट आहे. पण हिची हाईट पहिली का खांद्यापेक्षा उंच आहे. त्याचं कारण असं होतं की त्यावेळेच्या ज्या स्त्रिया होत्या साहित्य खरेदीसाठी पालखीचा वापर करायच्या. पुरुषाने घोड्याच्या साहाय्याने खरेदी व्हावी. इकडे 22 इकडे 22 44 दुकानं आहेत आणि 44 व्यापाऱ्यांना रचना अशी होती की आगे दुकान पीछे मकान बीच में शोरूम. व्यापार पुढे दुकानाच्या पाठीमागे रायचलमध्ये साहित्य स्टोअर करण्यासाठी जागा होती. हे जीवनावश्यक वस्तू हिरे माणिक मोती शस्त्रसाठा पैठण्या जास्त प्रमाणात विक्री केली जायची. कारण 350 वर्षापूर्वी पैठणीला जास्त प्रमाणात मान होता. आपण हे बघा समोर जे टोक भगवा ध्वज दिसतं ना, या टोकाचं नाव आहे टकमक टोक आणि या टोकाच्या इथे 1275 फूट उंच. शिवाजी महाराजांच्या काळात या टकमक टोकावर कधीच कोणाचा कडेलोट करण्यात आला नव्हता. असा इतिहासात कुठेही उल्लेख नाही का महाराजांनी या टोकावर कोणाचा कडेलोट केला होता. संभाजी महाराजांच्या काळात काय 5 ते 6 कडेलोट झाला असं काय जाणकारांची मत आहेत. मग शिवाजी महाराजांनी त्या टोकावरून कोणाचा कडेलोट केला नाही, महाराजांनी त्याचा वापर तरी काय केला असेल तर त्या टोकावरून आपल्या राजमातेचं दर्शन घ्यायचं. आजही त्या टोकावरती गेला तर पाचाडगाव इकडे आहे. या खिंडीच्या पलीकडच्या पाचाडगाव दिसतं. त्या पाचाडगावामध्ये जिजामातेंचा 10 एकराचा राजवाडा आहे. पण इथून दर्शन व्हायचं कसं? आज आपल्याकडे फोनही रचना आहे. शिवकाळात फोन होते का? महाराजांनी त्या टोकावरती घंटी लावली होती. घंटी वाजवली की राजमाता भगवा ध्वज घेऊन बाहेर यायच्या आणि अभिमानान दर्शनाचे याला त्यांचं शिवप्रेम म्हणतात. संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा पाहायला भेटतात. हा उंच डोंगर दिसतो ना, हा उंच डोंगर बघा मध्ये प्लेनांमध्ये उंच असा काळा काळ दिसतो वरच्या बाजूला. हा कोकण दिवा आहे. कोकण दिवावरती गवताच्या गंजा जाळल्या जायच्या. ज्यावेळेस 1691 ला या गडावरती औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खानाने गडावर
दिसते का पूर्ण डोंगराच्या वरच्या माथ्यापर्यंत पायथ्यापर्यंत दिसली का पूर्ण मधली अशी नाळ दिसते बघा खिंड ही कावळ्या बावळ्याची खिंड आहे ज्यावेळेस शत्रू इकडून आला होता त्या जुल्फिकार खानाला येण्यासाठी इथूनच प्रवेश होता आणि ज्यावेळेस इथून आल्यानंतर रायगडाला वेढा पडला आणि वेढा पडल्यानंतर सोयराबाई राजारामराजेने संभाजीराजांच्या ज्या पत्नी होत्या येसुराणी साहेब ते वाघ दरवाजाने सजवले होते वाघ दरवाजा खालच्या बाजूला इकडे आपण पाहता आला असेल तर समोर ही कावळ्या बावळ्याची खिंड आहे तो कोकण दिवा हे समोरचे टकमक टोक सह्याद्रीच्या पर्वतरांग आहेत या इलेक्ट्रिकच्या पोलच्या पाठीमागे जे इमारतीत असलेले अवशेष पाहायला भेटतात हे दारू कोठार आहेत रायगडाच्या उत्तरेकडची रायगडाकडच्या पूर्वेकडची पलीकडच्या खालच्या बाजूला ती पोटल्याच्या डोंगरावर उद्ध्वस्त केलीत आता आपण जगदीश्वर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी सर्वजण पुढे निघूया बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। आपण सर्वजण शिवतीर्थ रायगडाचा अति महत्वाचा बाल्य किल्ला जगप्रसिद्ध मूर्ती बाजारपेठ टकमक सारख्या परिसराची माहिती घेत आपण आता जगदीश्वर महादेवाच्या मंदिरापर्यंत पोहोचलात या मंदिराला लांबून पाहिलं तर एका वेगळ्या आकाराचं पाहायला भेटतं लांबून पाहता एक मस्जिद आकार दिसतं याचा कारण होतं की गणिमी का होता 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे मंदिर अशा पद्धतीने घडवण्याचं कारण एकच होतं की ते मस्जिदी आकार दिसते सह्याद्रीच्या पर्वतरांगेत एखादं सैन्य आलं दुर्बीनच्या सहाय्याने पाहण्याचा विचार केला तर मंदिर लांबून एका मस्जिदी आकार दिसावा पण जवळ आलं ते हिंदूंचं कसं ओळखावं वरचा जो कळस आहे हा कळस कमळाच्या पाकळ्यामध्ये कमळ हे हिंदूंचं प्रतीक मानलं जायचं नाही लगेच ओळखलं जातं की हे हिंदूंचं मंदिर आहे मंदिरात आपण प्रवेश केला मंदिराच्या पाठीमागच्या दिशेने मंदिरात प्रवेश झालेला आहे 350 वर्षापूर्वी महाराज पूर्वेकडून मंदिरामध्ये प्रवेश करत होते खाली जो रस्ता चालू आहे का काम चालू आहे का खालच्या बाजूने या समोरच्या मार्गाने इथून प्रवेश आतमध्ये केला जात होता आपण या मंदिरात जाण्यापूर्वी या मंदिराच्या बाहेर असते नंदीबाईलाची खूप दुरावस्था आहे कान कंठस्थ तोंड वगैरे छाटलेल्या परिस्थितीमध्ये पाहता येतं परकीय सत्ता दिशेने उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर गोल कवच पाहायला भेटते चांदीचा कासव होता चांदी काढून नेलेले दगडाचं कवच उरलेलं आपल्याला पाहायला भेटतं आणि वरती गेल्यानंतर आतमध्ये शिवलिंग आहे जिथे आपले महाराज इथे गडावर आल्यानंतर महादेवाचं दर्शन करण्यासाठी ज्यावेळी यायचे तेव्हा महादेवाला अभिषेक घातला जायचा दह्या दुधाचा बेल अर्पित केला जायचा इथे 10 मिनिटं विश्रांती करायचे आणि मगच पुढील राज्यकारभाराला सुरुवात व्हायची आतमध्ये आपल्या राजांचं शिवलिंग पाहता येतं बघा इथून आपण दर्शन केल्यानंतर इथूनच बाहेर परतीचा मार्ग गाठणार आहात समोरच्या गेट मध्ये जातात त्या गेटच्या पायरीत एक छोटासा शिलालेख आहे या गडाचे शिल्पकार हिरोजी इंदुळकर ज्याने 14 वर्षामध्ये रायगडाला कोरलं त्या हिरोजींना महाराजांनी विचारलं होतं वा हिरोजी तुम्ही रायगडाला अभेद्य बेलाकडे बुलंद कोरलत परंतु आपणास बक्षीस काय पाहिजे सोनं नाना खडे या 4 गावांच्या वतनदाऱ्या हिरोजीने काय मागितलं असेल महाराज जहागीरवतनं खजिना नको आहे महाराज तुम्ही बोलला ते मुलाचे शब्द आहेत हिरोजीने आग्रह केला कारण की हिरोजीने आग्रह एवढाच होता की हिरोजी रायरीच्या काळाकाळामध्ये एक रायगड वास्तू घडवली गेली पण या रायगडाची काही गॅरंटी पत्र देऊ शकता का हिरोजींनी का मोडी लिपीमध्ये गॅरंटी पत्र दिलेलं आहे श्री गणपते नमः दासादो जगदीश्वरा जगता मानो नंदोदीप वापी कुल तळागस या व चंद्र दिवा करो विल नार झुमदी हिरोजी म्हणतायत गणेशाच्या साक्षीनं जगदीश्वराच्या प्रसादानं या रायगडाचं काम हाती घेतलं असताना सुद्धा वापी कुल तडागस तलावातून निघणाऱ्या काळ्या पाषाणातून काय वास्तू घडवल्या गेल्या शालिवान शके 1596 आनंद नामे संवासरी या वास्तुशास्त्रानुसार या शालिवान शकेनुसार या ठिकाणात घडवण्यात आलेल्या वास्तू वापी कुल तडागस या व चंद्र दिवाकर हिरोजी म्हणतायत या वास्तू ज्या घडवल्या गेल्या जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे तडपत आहेत तोपर्यंत या गडावरती बांधलेल्या 350 इमारती टिकून राहतील ज्यावेळी आकाशातले चंद्र सूर्य तारे नष्ट होतील त्या गडाचं बांधकाम नष्ट असं हिरोजींनी दिलेले गॅरंटी पत्र आता जे शिल्पकार देऊ शकतात का शिवरायांनी सदैवती हिरोजीने आग्रह केला की आता तरी तुम्हाला ते बक्षीस घ्यावं लागेल हिरोजी इंदुळकर जगदीश्वराच्या समोर आले त्या नगारखान्याच्या पायरीवरती बसले होते नगारखान्याच्या पायरीवरती बसले असताना महाराज सकाळी पहाटे राज्याभिषेकाच्या वेळी या जगदीश्वर महादेवाच्या दर्शनासाठी आले महाराजांनी तिथे हिरोजींना पाहायला गेलं हिरोजींना पाहता हिरोजीने महाराजांना सांगितलं की महाराज ज्यावेळी तुम्ही या नगारखान्यातून ज्या प्रवेश कराल त्या प्रवेश करत असताना तुमचं उजवं पाऊल ज्या पायरीवरती पडेल त्या पायरीच्या दगडात एक छोटंसं नाव कोरण्यासाठी जागा द्यावी त्यावेळी तुमच्या पायाची धूळ त्या पायरीवरती पडेल त्या दगडावरती पडेल आणि तीच आमच्या कपाळी लागेल हेच आमचं मोलाचं बक्षीस राहणार आहे म्हणून त्या ठिकाणी नाव काय कोरलंय सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर महाराज शेवटपर्यंत आपल्या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत आपण स्वतः तुमच्या सेवेशी तत्पर राहील असं हिरोजींनी म्हटलं होतं ते त्या ठिकाणावरती नाव पाहिजे
समोर आपल्या लाडक्या राजांची समाधी, जिथे आपल्या राजांच्या देहचितेला अग्नी देण्यात आली होती. संभाजी महाराजांनी 1689 अष्टभुजा आकाराची दगडामध्ये एक चबुतरा बांधला होता, त्याच्या मध्यंतरी अस्थी ठेवण्यात आल्या होत्या. पण काही काळानंतर याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. खूप मोठी झाडी उगवली होती. शेवट इथे महात्मा ज्योतिबा फुले आले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी समाधी हुडकण्याचा प्रयत्न केला गेला आणि समाधी सापडल्यानंतर भव्य अशी एक समाधी उभारली की या गडावरती प्रत्येक माणूस रायगड चारी कोपऱ्यातून फिरून आला, कुठूनही आला तर तो आपल्या राजांच्या समाधीपाशी नतमस्तक व्हावा, झुकावा, मुजरा करावा. ही आपल्या लाडक्या राजांची समाधी पाहायला भेटेल. त्या समाधीला सर्वांनी आपलं माथं टेकवायचे. कविभूषण शिवाजी महाराज पहाटे 4 वाजता मंदिरात येतात म्हणून कविभूषण इथे या ठिकाणावर आले होते. कविभूषण ज्यावेळी शिवरायांची वास्तविकत्व पाहिलं गेलं, शिवरायांना पाहिलं गेलं, महाराज अभिषेक करत होते, कविभूषण काय म्हटलं असेल की कासियों की कलह जाती, कासियों की कलह जाती, मथुरा में मस्जिद वस्ती, अगर न होते छत्रपती शिवाजी महाराज तो सबकी सुन्नती, सबकी सुन्नती. तोच कविभूषण एक अब्रिद भाषेमध्ये काव्य म्हणतो. स्टार प्रॉती राजा शिव छत्रपती काय मालिका पाहिली असेल तर त्या मालिकेचा टायटल होता. टायटल सर्वांनी ऐकलं असेल. टायटल असा होता का इंद्र जुमी जुंब पर बाडव स्तंभ पर रावण सदंभ पर रघुकुल राज है, पवनवरी पहापर शंभुरती रापर जोशस्त्र जहा पर राम दूज राज है, राम दूज राज. भावंड तुंड पर चितांब तुंड पर जैसे मुगराज है, जैसे मुगराज है, तेजित मानस पर, तेजित मानस पर कन्नोजिनी कंस पर, त्योमल्यांचे वंश पर शेर शिवराजे, शेर शिवराजे काव्य त्या कविभूषण या मंदिरामध्ये 17 वेळा म्हटलं होतं. आणि मी माझ्या प्रत्येक ग्रुपला शेवटचे 3 शेर सांगतो आणि इथे आपली माहिती समाप्त करतो. पहिला शेर असा होता की घासला विना धान या तलवारच्या पातीला आणि शिवचरित्र स्वार्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. दुसरा शेर असा होता की अंधार पडला पाहता एक दिवा पाहिजे आणि पुन्हा या महाराष्ट्राच्या भूमीला जिजाऊंचा शिवबा पाहिजे, जिजाऊंचा शिवबा पाहिजे. आणि तिसरा शेर असा होता की तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात, या महाराष्ट्रात राहून जो कोणी छत्रपतींना विसरेल त्या हिजड्याची जात म्हणतात, हिजड्याची जात म्हणतात. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. सर्वांना जय शिवराय. आता आपले गडावरचे ऑलमोस्ट सगळे मुख्य जे पॉईंट्स होते ते बघून झालेले आहेत आणि इतक्या वेळ गाईड होते सोबत, त्यामुळे मी जास्त काही इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न केला नाही. त्यांच्याच थ्रू तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोचवली आणि मग आपली रायगड ट्रेक संपेल. तिथे आहे शेरकाई देवी मंदिर आणि आता आपण ह्या मार्ग रस्त्याने खाली उतरतो. आता आपण पूर्ण गड उतरून तिथे पोचलेलो, जिथून आपण एंटर झालो होतो पायऱ्यांवर. फायनली आपण पूर्ण गड ट्रेक संपवून खाली उतरलेलो आहे. मागे जो दिसतोय तो आहे रायगड आणि तिथे जो दिसतोय तो आहे माझ्या परफेक्ट मागे हिरकणी कडा. आपण सकाळी 6:30 वाजता ट्रेक सुरू केली होती आणि आता दुपारचे 1 वाजता आहेत. आणि मला एक लुक दाखवतो, जर दिसेल का नाही दिसेल माहीत नाही, रायगड रोपवेचा. जर तुम्ही समोर नीट बघितलात तर तुम्हाला 3 निळे डबे आणि 3 ऑरेंज डबे दिसतील. तो आहे रायगड रोपवे. केबल्स आय थिंक इतक्या क्लिअरली नाही दिसणार. आणि हा जो तुम्हाला समोर दिसतोय तो आहे हिरकणी कडा. आणि अशा प्रकारे आपण ही ट्रेक कंप्लीट केलेली आहे. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. मी प्रवासाचा जास्त दाखवलं नाही, याचं कारण एवढंच की व्हिडिओ जास्त लांबवायची नव्हती. जितका इम्पॉर्टंट भाग होता तितकाच मी तुम्हाला दाखवला प्रवासाचा.
भाग आम्ही दाखवणं टाळलं, त्यामुळे व्हिडिओ विदिन टाईम संपली. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा. जर इतर कोण ट्रेकसाठी इंटरेस्टेड असेल त्यांनाही व्हिडिओ शेअर करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये सांगा. आणि जमलंच तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ट्रेकमध्ये किंवा इतर कुठल्याही व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.